एकीकडे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणीला विरोध होत आहे, मात्र दुसरीकडे मातंग समाजाच्या वतीनं याच उपवर्गीकरणाला समर्थन देण्यात येते। आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने जो आहे तो जन आक्रोश मोर्चा देवगराजा इथे निघालेला आहे। मोठ्या संख्येमध्ये म्हणजे हजारोच्या संख्येनं मातंग समाज जो आहे तो रस्त्यावरती उतरलेला आहे आणि उपवर्गीकरणाला समर्थन देतात। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने समर्थन होतंय आणि आज हजारोच्या संख्येनं उपवर्गीकरणासाठी मोर्चा निघाला, काय नेमक्या भावना आहेत? गेली 40 वर्षापासून अनुसूचित जाती आरक्षणाचा लढा जो आहे, स्वर्गीय बाबासाहेब गोखले यांच्या माध्यमातून हा लढा सुरू झाला। स्वर्गीय मधुकरराव कांबळे साहेब असतील, परंतु 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचे अधिकार जे आहेत ते राज्याला आहेत असे निर्णय दिला। आणि त्याच धर्तीवरती म्हणजे 40 वर्षापासून जो लढा सुरू आहे तोच लढा आजही आम्हाला लढावा लागतो आहे। शासनाने कुठेतरी याची दखल घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर आरक्षणाचं उपवर्गीकरण करून गेली अनेक वर्षापासून मातंग समाज व इतर ज्या काही तत्सम जाती आहेत, ज्या विकासापासून वंचित आहेत, त्यांचं कुठेतरी भलं होईल, त्यांना त्यांचा वाटा जो आहे तो न्याय्य वाटा त्यांना त्या ठिकाणी मिळेल, हीच मागणी घेऊन ही जी संविधानिक मागणी आहे की 1 ऑगस्ट 2024चा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्याच्या समर्थनार्थ, त्याचबरोबर अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण तात्काळ व्हावं व त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी संविधानिक न्याय हक्क मागणीसाठी हा विराट जन आक्रोश महामोर्चा देऊळगाव तालुक्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या मोर्चामध्ये आम्हाला आमच्या सोबत जो पाठिंबा दर्शवलाय ते देऊळगाव तालुक्यातील, सिंदखेड तालुक्यातील जे काही वाल्मिकी मेहतर समाज बांधव आहे यांचा सुद्धा प्रचंड मोठा पाठिंबा या मोर्चासाठी त्या ठिकाणी लाभलेला आहे। गेले 40 वर्ष न्यायासाठी तुम्ही झगडताय, वाटतं तुम्हाला आता न्याय मिळेल? आता 40 वर्षानंतर अपेक्षा तर बाळगतो की सरकारने आम्हाला जो आम्ही हक्क हे करतोय ते आम्हाला न्याय दिला पाहिजे। यामध्ये मागील 40 वर्षापासून जो आम्ही संघर्ष करतोय त्याला असं मनातून अशी एवढं प्रतिसाद पाहून तर असं वाटतंय की 100% सरकार यावर सकारात्मक पाऊल उचलेल। आरक्षणासाठी जो आम्ही लढतोय यामध्ये मागासवर्गीयमध्ये आम्ही शैक्षणिक बाबीत, नोकरीत, या बाबतीत इतर वर्ग जो आहे तो जास्त फायदा घेताना दिसतोय। आमच्यासारखा जो दीन दुबळा समाज आहे तो यामध्ये वंचित राहतोय। आम्हाला सर्व समाज बांधवांना अशी इच्छा आहे की सरकारने आमची मागणी जी आहे ती पूर्ण करावी। 40 वर्ष नुकसान झालंय समाजाचं? 100% 40 वर्ष मातंग समाजाचं हे नुकसान झालेलं आहे। जेव्हापासून आरक्षण हे लागू झालं तर आज 2024 पर्यंत खूप मोठ्या स्वरूपाचं नुकसान झालेलं आहे। आजही तुमच्या बुलढाणा जिल्ह्याचं उदाहरण घ्या, जे दादासाहेब गायकवाड सबलीकरण जी योजना आहे, ज्या माध्यमातून SC समाजाच्या लोकांना कोरडवाहू 5 एकर जमीन भेटायची आणि पानभरीव 2 एकर जमीन भेटायची। या बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक तरी मातंग समाज दाखवा की त्या मातंग समाजाला या दादासाहेब गायकवाड या योजनेच्या माध्यमातून एखाद्या मातंग समाजाला, मेहतर समाजाला, वाल्मिकी समाजाला अशी काही जमीन भेटली का? नक्कीच। तर हो, हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी मोर्चा निघालाय जो मातंग समाजावर जो आतापर्यंत अन्याय झालाय। 40 वर्षापासून हा समाज जो आहे तो झगडतोय। आता त्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे, जेणेकरून समाजाची प्रगती होईल, आर्थिक उन्नती होईल। त्यासाठीच हा हजारोच्या संख्येनं आज मोर्चा जो आहे तो निघालेला आहे। कॅमेरामन नील देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, देऊळगाव राजा, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।